सांग नाही. तर नमस्कार पब्लिक, आपण सकाळी चाललो होतो कॉलेजला. आता कॉलेज जायचं म्हटल्यावरती एवढं सकाळी पायी जाणार नाही मी, तर मग आपण चाललो होतो गाडीवरती. एवढ्या थंडीत पण सकाळी लवकर कॉलेज जावं लागतं ना. हा तर माझ्या आधी येऊन बसेल राहतो बसमध्ये, काय करायचं राहतं काय माहिती त्याला. आपण सगळ्यांच्या आधी येईल राहतो कॉलेजला. नाद करते का, यावंच लागतं कॉलेजला. आपला भाऊ सुशांत भाऊ आपल्या आधी येईल राहतो. मग भाई मी केस कमी केले तर आपल्या भाऊने पण माझ्यासाठी केस कमी केले होते. सकाळी कॉलेजमध्ये थोडं चक्र मारल्याने चालू होतं आपल्या लेक्चरला. आपल्या यूचे लेक्चर सकाळी आता यूच्या लेक्चरला काय शिकवत होतं काही कळत नव्हतं. सगळं डॉक्टर चालू होतं कारण केस कमी केले मी. त्यात सर गेले कुठं काय माहिती. आज वर्कशॉपला आलो आणि पाहिलं काय आपले सर चेल नव्हते आज. मग आपली आज मजा होती. आपल्या नैतिक भावाला बा किती आनंद हो राहिला. म्हटलं टाइमपास करण्याऐवजी आपण जॉब घासत बसून जॉबला फिनिशिंग करायची त्यास. तर म्हटलं जॉबला फिनिशिंग मारून ठेव, मग काही टेन्शन राहणार नाही. वर्गात आलो, वर्गात आलेल्या यांची मस्त चालू पण झाली. यांना रोज आहे मस्तीच लागते फक्त. पोरं म्हणे चला कॉलेजच्या ग्राउंड क्रिकेट खेळायला जाऊ. मग आपण तिकडे चाललो होतो. क्रिकेट खेळण्यासाठी पोरं पहिले येऊन थांबले होते इथं. तरी तर टॉसचं सिलेक्शन चालू होतं. बाई असा टॉस उडवला ना भाऊनी, डायरेक्ट आपलीच पार्टी विन झाली. खेळता थोडा विषय झाला का आपला बॉलच फुटून गेला. आपण बसलो तिकडे सावलीत. आपण साईडला बसलो नाही, पोरांचे येडे चालू झाले बरं तिकडे पण. तर बस भेटणे त्याच्यात थोडीशी गर्दी होती. आपण चाललो होतो व्हॉलीबॉल घेऊन शाळेत प्रॅक्टिस करायला. आपण शाळेत आलो, पहिलेचे पोरं खेळत बसले होते. खेळून झालून बसलो आपण आपल्या कट्ट्यावरती बसलो. पाण्यात टाक आले आणि तितक्यात आपल्याला अनिकेत भाऊ भेटायला आला होता. खूप अंधार झालेलं होतं म्हणून आपण लवकर निघालो घराकडे.